श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कृतज्ञता मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगलीच नाही। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मी जर सरकारवर निशाणा साधला तर व्यासपीठावरील मान्यवरांना अडचण होईल अशी कोपर खळी मारली। पण प्रशांत परिचारकांनी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे यांच्याकडे हाताने इशारा करत ती काळुंगे सरांकडे टोलावली। दरम्यान पंढरपूर मतदारसंघाकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांचा एकाच हारात आयोजकांनी सत्कार केला। मात्र विधानसभेला कोणता हार या दोघांना एकत्र आणेल असा सवाल मात्र उपस्थित केला जातोय। एनसीडी करून मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला 94 कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी प्रशांत परिचारकांचा भावी आमदार असा उल्लेख केला। त्या कृतज्ञता मेळाव्यात बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्र आणि राज्य सरकारचं कौतुक केलं। समविचारी आघाडीच्या संदर्भात या कार्यक्रमात काही राजकीय घडामोडी घडतात याकडे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं, त्यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती। मात्र भगीरथ भालके यांचे एक विधान सोडता एकाही वक्त्यानं राजकीय भाष्य केलं नाही। कार्यक्रमात भगीरथ भालके आणि प्रशांत परिचारक एकमेकांच्या शेजारी बसले होते। दोघांनाही एकच हार घालून कारखान्याच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोघं एकत्र येणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स मात्र कायम आहे।